रोम रोम भाई. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो म्हैसमाळला ऑल फॅमिली. तुमचं स्वागत आहे माझ्या वापस एक नवीन ब्लॉग मध्ये. तर चला आपण ब्लॉग सुरू करूया. सिस्टम पार देंगे. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे सगळे फुकट आलेले, गाडीचे पैसे मी दिले, गाडीची चावी जप्त केलेली. तर आता आम्ही सगळे गाडीमध्ये बसलोय. डायरेक्ट आम्ही जाणार आहे म्हैसमाळला. म्हैसमाळून वेरूळच्या दिनेला. तर चला. आता आम्ही म्हैसमाळला पोहोचलोय. गाडीतून उतरलो मी. आता हॉटेलमध्ये थांबलोय. आता बघतो काय काय करायचंय. ही माझी फॅमिली सगळी हॉटेलमध्ये बसली. अरे मला पण घे ना. तू पण दिसती ना. नाही दिसत आहे मी. सगळे दिसत. 1 2 3 स्टार. हाँ भैया हाय, ये मेरा भाई है और ये मेरी बहन है और हम चैनल को सब्सक्राइब तो हाय गाइस. तो हम आए हैं. ये क्या बोलते हैं. तो यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है हमें. ठंडी ठंडी हवा भी आ रही है. हमारे से यहाँ से आवाज आ रही है, यहाँ से आवाज आ रही है. कैमरा चालू केला इसका. बहुत चालू कैमरा दिसता ना तो यहाँ पे बहुत अच्छा नैसर्गिक. तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मग नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चलो बाय. आणि आम्हाला आठवणीत ठेवा. हा आणि साहेबाने भैया कौन है ये लोग. फक्त म्हैसमाळ मध्ये गर्दी नव्हती. आता आम्ही आल्यापासून असं वाटतंय की म्हैसमाळ सगळं हिरवगार झालंय. तर गाईज चला, मी तुम्हाला आता समोरचा प्लेस दाखवतोय कसा दिसतोय कसा नाही. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की कळवा की ब्लॉग कसा आवडलाय कमेंट मध्ये सांगा. आणि नेक्स्ट लोकेशन मी कुठं जाऊ फॅमिली सोबत. आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबतच जा कुठं पण जात असाल तर. कारण फॅमिली सोबत जी मजा आहे ना भावांनो, कुठत नाही भावा ती माझ्या. फॅमिली सोबत एक नंबर मजा येते. मी तुम्हाला प्लेस दाखवतो बघा आता. एक नंबर भावांनो, हे बघा एकदम ढग, पूर्ण ढग खाली आलेले आहे. एक नंबर प्लेस आहे. आणि कुठपर्यंत पण बघा एकदम लांब लांब पर्यंत ढग एक नंबर दिसतोय बघा. म्हणजे वरचे ढगे व्हाईट आहे आणि खालचे पूर्ण काळे पडलेले आहे. एक नंबर प्लेस आहे भावांनो. अर्धी सावली अर्ध ऊन, अर्धी सावली अर्ध ऊन, असंच वातावरण आहे सगळीकडे. आमचा राडा आता दुसऱ्या प्लेसवर चाललाय. सगळ्यांना भूक लागलेली घेण्यासाठी आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. ढगवागावर एक नंबर वातावरण झालेलं आहे सध्या. गावठी भाषा बोला, हिंदी वगैरे चालत नाही. आपण इथं मला महाराजांची भक्त आहे. आम्ही इथे म्हैसमाळला आलेलो आहे. सगळं ऑल फॅमिली, आमची मिसळ फॅमिली. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे हा म्हैसमाळचा. छत्रपती संभाजीनगर म्हैसमाळ. गाइस भूल बांग्ला देख सकते हो आप. साथियों आपली पब्लिक इतकी येडी, जिथं दिसलं तिथं कुठं घुसून जाते. मिसार फॅमिली भूतबांगला. असं ते पूर्ण म्हैसमाळ खाली झाल्यासारखं वाटू लागलंय.
म्हैसमाळ नाव कसं काय पडलं ते सांगा. देखो गाइस हम महिसमाळ में आता याचं नाव काय म्हैसमाळ कसं काय पडलं ते मराठीतून सांगा. ये म्हैसमाळ मराठीतून सांगा. म्हैसमाळ इथं म्हशी असतात लय मोठ्या म्हशीचे आम्ही खूप साऱ्या म्हशी सोबत आणलेल्या आहे. की त्या म्हशी म्हणजे त्याचं गावाचं नाव पडलंय म्हैसमाळ. माळ म्हणजे शेणाचा वास येतो इथं, शेणाचा वास. माळ म्हणजे खूप मोठ्या मोठ्या म्हशी आहेत. आणि पैसा देखा पैसा. बघा हा पैसा आहे. हे आमचं येडं कुटुंब. काही रडू लागले, काय हसू लागले तर काही पडू लागले, काही तर वेगळ्याच धुंदीत चालू. आमचं येडं कुटुंब. कुठे कुठे माकड कुठे कुठे माकड. अरे माकड. गाईज मी इतक्या वेळेचं त्याला म्हैसमाळ म्हणत होतो ना, ते म्हैसमाळ नव्हतं, महेशमाळ होतं. किती मोठा स्कॅम झाला असेल माझ्यासोबत. मी सगळ्या ब्लॉग मध्ये त्याला म्हैसमाळ म्हटलं होतं, म्हैसमाळ नव्हतं ते महेशमाळ होतं. एक नंबर चुकी झाली माझ्याकडे. गाईज हे म्हैसमाळचं ते फेमस मिनार, याला मिनारच म्हणतात ना. ही मिनार बघा, टावर मिनार. तुम्हाला जे काय असेल ते मला सांगा कमेंट मध्ये काय म्हणतात म्हणून त्याला. आपली गाडी कुठे पाणी प्यायचं. सर्वात मोठं टावर त्याची 150 फीट हाईट आहे त्याची. किती 150 फीट. 150 फीट. 150 फीट हाईट. ओ माय गॉड. तो गाइस हम आए पहाड़ों के बीच, ऊंची खदानों में, जंगलों में. गाय जिला काय म्हणतात. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि जेवण करून लगेच खेळायला निघणार आहेत. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत पण शेअर करा. मजा आया. गाय जेवढी खतरनाक हवा सुटली होते काय सांगू तुम्हाला. पाय दुखले, भिकाराने अवतार झालाय. भिकाराच्या पलीकडे अवतार झालाय. गाईज 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 अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. खतरनाक हवा सुटली. वरची झाडं बघा कशी हालू लागली. खतरनाक पाऊस येणार रे. असा खतरनाक पाऊस येणार रे भैया. अरे बाप, आमची गाडी इतकं वारं सुटलंय. वारं सुटलेले भैया. आणि आता आम्ही सगळं खेळलो, आता घरी निघलोय. आमची गाडी आता वरचा कपड सुद्धा फाटलेला. खूप गरीब आहे आम्ही. आमच्या एवढं गरीब तुम्ही बघितलं पण नसेल.
आता सगळ्या बकऱ्या आम्हाला गाडीमध्ये भरायच्या आहे बोकडे पण करायचे. आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडायच्या आहेत चरायला. हा काय जाता आम्ही म्हैसमाळमधून चाललो आहे वेरूळच्या लेणी बघायला. सगळी गँग ऑल गँग निघली आहे आमची वेरूळच्या बघण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा. पाण्याच्या ठिकाणावर थांबलोय गाडीतून उतरून. आता तुम्हाला पाणी दाखवतो बघा. आपल्या म्हैसमाळच्या रोडला आपण म्हैसमाळ जातो ना वर. हे बघा हा रोड आहे, इकडं म्हैसमाळ आहे आणि इकडं तो पाण्याचा एकदम कातील. अरबी समुंदर में हम अभी मैगी तू ब्लॉग मध्ये बोल कर. मेरे ये भाग्य है. ये पागल है इसलिए हम भी पागल हैं। ये पागल है इसलिए मैं भी पागल हूँ. हाँ, और यहाँ पे थोड़ा सा पानी है इधर से. मजा नहीं आ रहा है. आम्ही वेरूळच्या लेणीमध्ये एंट्री केली आहे. म्हणजे आता तिकीट काढणार आहे आणि लगेच आतमध्ये जाणार आहे. तिकीट हॉलला माझी काका गेलेली तिकीट काढायला. आता तिकीट घेऊन डायरेक्ट लेणी तिकडे लेणी. हे आमच्या घरची चिल्लर पार्टी बघा. अख्खं तिकीट. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? आता वेरूळच्या लेणीमध्ये आतमध्ये एंट्री करतोय आम्ही लगेच. काही आतमध्ये एंट्री केलेली आहे सध्या मी. तुम्ही बघू शकता अक्का वाढेल सिने पूर्ण माहोल आहे.
एक नंबर मजा येते. अरे अर्धे मागत राहिले. हाय तू तो चली मैं भी चला. तू पण चल रही हो. दोघं इकडे येऊ. मी जसे आऊ येऊ फिरी तुम दोन. हा चॅनलला लाईक करा म्हणा. लाईक करा म्हणा. सबस्क्राईब किए. सफर करायची कीजिए. सफर करायची अजून आम्ही आतमध्ये एंट्री मारलेली सगळ्यांनी. आणि तुम्ही बघू शकता ही आमच्या संभाजीनगरची लेणी आहे. आणि इथं म्हटलं म्हणजे खूप बाहेरून लोक येतात हे बघण्यासाठी. जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? प्राचीन काळातली इथे सगळे टुरिस्ट असतात इथे येणारे.